असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. रस्ता इकडच जातो का? ते म्हणलं मी याच्यासाठीच उभा आहे का? एक जण म्हणलं का हो, हे रस्ता पाचरूडला जातो का? म्हणलं महाराज नाही, आपल्याला जावं लागतं. हे का माणसं नीट सांगणारे नीट बोलणारे राहिले नाही. सांगणारे योग्य सांगणारे संत आहेत. त्याला माहित असो किंवा नसो त्याचं हितच झालं पाहिजे याकरता सांगणारे संत आहेत. त्यांना सांगायची गरज नाही. ते मार्गाने अगोदर जाऊन पोहोचले आणि मग सांगितलं तुम्ही याच मार्गाने या. मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी. बोला बसलेल्या मंडळीनं गायक वादकाचं प्रमाण झालं की बसले मंडळीनं टाळी वाजवायची. तुम्ही म्हणता हे काय नवीन काढ महाराज तुम्ही? हे नवीन वाटेल तुम्हाला, पण हे फार महत्वाचं आहे. का? कारण बसलेल्या मंडळीनं गायक वादकाचं प्रमाण झालं आणि टाळी वाजवली. त्याचं पहिलं कारण आहे का? गायक वादकांना आनंद होतो म्हणून टाळी वाजवून भजन करा. बर, दुसरं कारण पुण्याची वृद्धी होते म्हणून टाळी वाजवून भजन करा. पापाची होळी होते म्हणून टाळी वाजवून भजन करा. आणि अत्यंत महत्वाचं कारण आहे का टाळी वाजवून भजन करायचं. येतच असेल एखाद्याला झोप, तर झोप येत नाही. चोपदार काय येत नाही? टाळी वाजवून भजन केलं की झोप येत नाही. तुम्ही म्हणसान महाराज आम्ही इतकं झोपायला आलो का? कशाला आलो? बोला बोला, कशाला आलो? तुमच्या इथले माणसं बोलत नाहीत का? तुमचे घरचे आलेत म्हणून घाबरायले तुम्ही? तसं काय असलं तर मोकळं सांगा. हा, काय म्हणतो तुम्ही? तुम्हाला टाळी का वाजवा? ऐका ना, टाळी ही फार महत्वाची आहे. जर आपण टाळी वाजून भजन केलं तर त्याचे परिणाम आहेत. आणि आता ऐका ना, सध्या माणसाची अडचण काय झाली माहितीये का? माणसं कीर्तनात आल्यावर बी टाळी वाजवा का? त्याला वाटतं हे वारकरीला गुत दिले. गुत म्हणतात का उक्त म्हणतात तुमच्याकडे? गुत म्हणतात. ऐका बरं का, टाळी वाजून भजन केलं पाहिजे. का? हो, याच्यामध्ये आता काय होतं माहिती का? जे उशिरा आले, जे आडंगी बसले, जे मागं बसले, त्याचा एकच कार्यक्रम असतो. सुंदर गोड साऊंड सिस्टीम, गाणार वाजणार चांगले. मग महाराजाचं रामकृष्णारी सुरू होणं संगत आणि त्याचा रिव्हर्स गिअर. मोकळी 2 घंटे झोपू देवा त्याची. चौदार कीर्तन झाले, ओ उडा 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 उडा. म्हणजे काय झालं? कीर्तन झालं. झालं कीर्तन? मला काय माहित, मला इतकं गोड असतं म्हणून रोज चालू असतो. आहे का? झोपल्या गोड लागलं तर काय होईल? आता ऐका, जर कीर्तन कळावं असं वाटत असेल तर जागं राहावं लागेल. जागर राहायचं असेल तर टाळी वाजून भजन करावं लागेल. विठाला 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम म्हणा विठाला 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 विठाला. टाळी वाजून भजन करा. आता लक्षात ठेवा काय प्रमाण झालं आपलं? मार्ग दावून. मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी. दयानिधी
मार्ग दाखवून गेले नाही, अगोदर मुक्कामाला जाऊन पोहोचले, मग आपल्याला सांगतात तुम्ही याच मार्गाने या. कोणत्या? या मार्गामध्ये काही अडचण नाही. कोणता मार्ग? आपण आपल्या वाटेला आलेलं प्रामाणिकपणानं केलेलं कर्म आहे, लक्षात ठेवा. चांगला मार्ग आहे. काही वेगळं करायची गरज नाही, काही तपश्चर्या करायची गरज नाही, कुठल्याही प्रकारची यज्ञाधिक साधना करायची गरज नाही. आपले तर यज्ञ झाला ना महाराज, आहे की नाही? झाला नाही यज्ञ. आज यज्ञ पूर्ण झाल्या, उद्या भगवान विठ्ठल रुक्मिणी आणि मुळे मामा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. मुळे मामा कोण? हे बाळा, कोण रे मुळे मामा? तूच माळ घातलेला. हा, तुम्ही दोघ जण सांगा, मुळे मामा कोण? वा, टाळी वाजव लेकरासाठी. वा वा वा. बाळू मामाचे गुरु म्हणलं, त्याला वाटलं मुळे मामा म्हणजे महत मामा म्हणतो का काय? महाराजाचं चरण. ते त्याच्या चेहऱ्यावर दिसायले ना. तो घाबरलेला नाही, आणि जो घाबरत नाही तो हुशार असतो. पाठीमागचा थोडा घाबरला होता, तो इकडं तिकडं पाहू लागला, मला कोणी कॉफी देतं का कॉफी. ऐका, मुळे मामाच्या आणि विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं हा आपला उत्सव आहे. उद्याच्याला मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे, आणि उद्यापासून आपली जबाबदारी वाढणार आहे. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी संत येतात ना, त्या ठिकाणी संत आल्याच्या नंतर, भगवंत आल्याच्या नंतर आपण येणं फार महत्वाचं आहे. का? कारण तुमच्या माझ्या करता संत आले, मग आपल्या करता संत आले, आपण संतांकडे गेलं पाहिजे, आहे की नाही? आपण जर त्याच्याकडे गेलोच नाही तर ते तरी कायला राहतील? मग ते कुठं जातील? म्हणजे जिथून आले तिथं जातील. मग ते कुठून आले होते? आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणाचे बोलिले ऋषी सात भावे वरताया. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणाचे ढेल्यात रेंज गेली तर बरोबर. ऐका, कुठून आले? आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. झाडू संतांचे मार्ग आदरानी भरले जग. आदरानात भरलेल्या जगाला मार्गदर्शन करण्याकरता संत येतात. संत आले, श्री संत बाळू मामा महाराज आले आणि आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं. बाबा रे, मुक्या प्राण्यावर माया केली पाहिजे, दया केली पाहिजे. कशावर? मुक्या प्राण्यावर. त्यांना तरी कोण सांभाळणार महाराज? हा, प्रत्येकाच्या धुऱ्या बांधुऱ्यावर नेऊन शेळ्या मेंढ्या चारणं, त्यांचं जीवन सुखकर करणं, एक फार मोठे संत आहेत महाराज. आणि ऐका बरं का, आतापर्यंत आपल्याला इतिहास एखाद्या क्षेत्रावर संतांच्या जावं लागलं, पण एकमेव श्री संत बाळूमामा असे प्रत्येकाच्या शेतापर्यंत आले. घरापर्यंत तर सोडा, शेतापर्यंत आले. पुन्हा आणखीन इतिहास सांगतो. आजही सर्वात मोठं अन्नदान होतं ते बाळूमामाच्या मेंढ्या आल्यावर. हा, लक्षात ठेवा. आणि हा प्रत्येक जागेवरचा इतिहास आहे. एवढं अन्नदान, एवढं अन्नदान की तिथं येणाऱ्या माणसाला मिळत नाही. एवढं अन्नदान, हजारोनं माणसं जेवली जातात. ऐका बरं का, कशाचा महिमा आहे? हे संतांचा महिमा आहे. ज्याने मुक्या प्राण्यालाही खाऊ घातलं आणि मुक्या प्राण्याला सांभाळणाऱ्या सर्व माणसालाही खाऊ घातलं. आमच्याकडे श्री संत मोठे महाराज म्हणजे मारोतराव महाराज दस्तापूरकर होऊन गेले. ज्याने आनंदानं सांगावं, फक्त अन्नदान करा. काय करा?
अन्नदान करा. त्याची तारीख घ्यायला मोठे माणसं गेले तुमच्यासारखे की त्यानं म्हणा महाराज तारीख पाहिजे, आणि तुम्ही तारीख मागितली त्यानं काय म्हणा तारीख देतो पण किती दळशीन. काय म्हणायचे ते किती दळशीन. आताच्या महाराजाला फोन लावा थोडाच फरक आहे. मोठे महाराज म्हणायचे किती दळशीन, आणि आताच्या महाराजाला फोन लावा हॅलो महाराज तारीख पाहिजे, ते म्हणले किती देशील. एवढा फरक आहे. पण ऐका बरं का, ह्या फरकात फार मोठा फरक आहे. याचं कारण त्याचं जग ऐकत होतं, त्यांचा देव ऐकत होता, आणि आमचं माणसं आजारीत माझ्याकडे बघून लक्षात आलं कळावे लोभ असावा. धन्यवाद विठाला 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 विठाला. परिणाम व्हावा असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये स्वतःचं अनुकरण तसं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? पवित्र असलं पाहिजे. माणसाचं जीवन पवित्र असलं पाहिजे, वाणी पवित्र असली पाहिजे. जो शब्द बोलला तो शब्द खरा झाला पाहिजे. माझ्या ज्ञानोबरायासारखा माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ज्ञानोबरायाने बोलावं आणि तसंच व्हावं, हे त्यांच्या सत्यवादाचं तप होतं. आपल्याकडे सत्य राहिलंच नाही महाराज. कोणाकडे राहिलं नाही सत्य? बोला बोला बोला. आपल्याकडे कलियुगातल्या माणसाकडे सत्य राहिलं हा एकावर एक खोटं बोलायला माणसं हुशार. आणि कशा करता? एकमेकाला फसवणं करतात. दुसरं कशाला महाराज? खरं बोललं पाहिजे. खरं महाराज म्हणतात जीवनात खरं बोलणं का महत्वाचं आहे. याचं कारण आहे ज्याला बोलता येतं त्यानं खरंच बोललं पाहिजे. ज्याला बोलता येत नाही त्याच्यासाठी नाही, किमान बोलता येतं त्याच्याकरता तरी त्यानं खरं बोललं पाहिजे. उपस्थित माणसं म्हणतील महाराज खरं काय? बोला खरं काय? व्यवहारात खरं बोलू शकतो का आपण? 1,15,000 मसड आणली. केवढ्याला आणली? पुढे इकायची केवढ्याला म्हणू लागते आणली म्हणून? 1.25 म्हणून. त्याला त्याचा जेवढा मुनाफा तेवढा बाजूला ठेवून सांगलं हे बा पाहुणेराव जेवढ्यात आणली तेवढ्यातच द्यालो बा, घ्याची तर घ्या. व्यवहारात खरं बोलता येतं का? नाही. मग बोलताच येत नाही का? बोलता येतं. महाराज म्हटले असं नका बोलू. मग जे खरं आहे त्याचं नाव सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगदाकार. सत्य असं परमात्म्याचं नाव आहे. परमात्मा एकमेव सत्य आहे म्हणून त्याचं नाव घेतलं पाहिजे. हे खरं बोलणं आहे. कसं बोलणं आहे? हे खरं बोलणं. याच्यात काय लागतं का? सांगा बोला 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 बोला. होय बरोबर लागतं याच्यात काय? ते म्हणते उगं चालू आहे कीर्तन. हो उग नाहीतरी उद्या आहेत त्याचे सकाळा. हे बोलायला काय लागतं का? पैसे लागते का? बोला. काय हो म्हणेल काय नाही म्हणेल नेमकं काय खरंय? हे बघ देवाचं नाव घ्यायला पैसे लागत नाही. पैसा न लागे रुपया न ना लागे कवडी दमडी. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम म्हणा श्याम श्याम श्याम. जय हो. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. मनवा खेती कर हरिनाम. जय हो. मनवा खेती कर हरिनाम. मनवा खेती करो हरिनाम. मनवा खेती करो हरिनाम. खेती करो हरिनाम. खेती करो हरिनाम. वाह.
गुरुपिता गुरु आमुची इष्ट देवता सर्वस्वानं नातं कोणाशी जोडलं गुरुशी गुरु माता गुरुच पिता गुरु आमुची इष्ट देवता हो गुरुशी नातं जोडलं पाहिजे त्या काळातही आजच्याही काळात आणि भविष्य काळातही आजच्याही काळातले काही प्रसंग गोड नाहीत असं काही नाही महाराज फार सुंदर गीत आहे बघा ज्याच्यामध्ये गुरुचं वर्णन केलं गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटी लागी झाली देहाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता चल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकळ भेटला विठ्ठल माझा भेटला भेटला विठ्ठल माझा भेटला संगतीने ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट संगतीने ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळे उमगलो मीच मला देत सुख दुःख गुरुदेवा वाटल वाटल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल याच्याकरता गुरुचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे का गुरु आपल्याचं कल्याण करत असतात जीवाचं कल्याण करण्याचा संपूर्ण जे काही सामर्थ्य ते गुरुच्या हातामध्ये आहे गुरुभक्ती तिसरा मुद्दा आहे पितृवचन मात्या पित्याचं वचन पाळलं पाहिजे कोणी पाळलं पाहिजे बोला इथं बहुसंख्येनं तरुण मंडळीला विनंती असेल आई वडिलाचं वचन ऐकलं पाहिजे आई वडिलाचे शब्द ऐकले पाहिजे आई वडिलाचा शब्द आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खाली पडू नये ज्या तरुणाच्या समोर ज्याच्या आई वडिलाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील त्या तरुणाचं ते तारुण्य पण काही कामाचं नाही महाराज जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत आपण जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे आणि आपल्यामुळं तर आलंच नाही पाहिजे आई वडिलाचं वचन पितृवचन काय होईल जर आई वडिलाचं ऐकलं आई वडिलाची सेवा केली आई वडिलाचं ऐकलं त्याचं देव ऐकतो कोण ऐकतो मी मनानं बोलत नाही पंढरपूरला जे मालक आहेत विटेवर उभे आहेत कटेवर हात ठेवून पुंडलिकरायचं ऐकतात 28 युग झाली एकाच ठिकाणी उभे आहेत का पुंडलिकरायचं काय चालू आहे आई वडिलाची सेवा चालू आहे म्हणून त्यांचं ऐकतात जो आई वडिलाचा ऐकतो त्याचा देव ऐकतो ऐका महाराज नाही आम्ही ऐकलं काय होईल म्हटले
शास्त्र तुम्हाला माफ करणार नाही. ऐका, आई वडील तुमचे तुम्हाला माफ करतील पण शास्त्र माफ करणार नाही. काकडा भजन जी करणारी मंडळी त्यांच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये फार गोड शब्द दिलेले आहेत बघा. महाराज म्हटले एक मुलगा पुढं निघाला, आईनं हाक मारली, बाळा. आवाज ऐकलाच नाही, पुढंच गेला. ऐकूनही पुढंच गेला. हे बाळा, तरी पुढंच गेला. बाळू बाळू, आवाज ऐकून परत आला नाही. महाराज म्हटले काय होईल? माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला मागुंदा, शब्द नाही दिला मागुंदा, नाही दिला मागुंदा, शब्द नाही दिला मागुंदा. बहिरा झालो नरदेहियता, बहिरा झालो नरदेहियता, बहिरा झालो नरदेहियता, बहिरा झालो नरदेहियता. एका जनार्दनी स्मरेन आता बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो जगी, बहिरा झालो जगी, बहिरा झालो जगी, बहिरा झालो जगी. वाह, असं काही वाजवा. माता माऊली पाचारिता, आईनं हाक मारली, शब्द नाही दिला मागुता. परिणाम बहिरा झालो नरदेहियता. एका जनार्दनी स्मरण आता बहिरा झालो या जगी, नाही ऐकिले हरी कीर्तन. कशामुळे बहिरा झाला? सप्ताह सुरू झाला बाळूमामाच्या देवस्थानावर आणि म्हणे गावाला निघून गेला. मग बहिरा होईल नाही तर काय होईल? माफ करा, तात्पर्य असा आहे आई वडिलाचं ऐकलं पाहिजे. पितृवचन ऐकलं पाहिजे. आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सेवापती. आता जेवढ्या माता माऊल्या आल्या त्यांनी इकडे बघा बरं माझ्याकडे, जे झोपले त्याला जाग करा एकदा. फार महत्वाचं सांगायचं मला तुम्हाला. आता सेवापती म्हणजे नेमकं काय? हो ऐका बरं का, एका चरणाला धरून जर बोलायचं ठरलं तर असं आहे. आपण भागवत कथा ऐकताय का? बाळूमामा चरित्र आहे. भागवत कथेमध्ये समुद्र मंथनाची लीला येते. त्याच्यामध्ये 14 रत्न निघाले समुद्रातून, मंथनातून. किती निघाले? 14. त्याच्यापैकी एक लक्ष्मी माता निघाल्या. आणि निघाल्याच्या नंतर हातामध्ये पुष्पमालाची, कमलाची माला घेऊन आल्या आणि मनपसंत वराच्या गळ्यामध्ये पुष्पमाला घालणार आहेत. सगळ्यांना नापसंत केलं. निळ्या समुद्रामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णू बसलेले होते. तिथं आल्या आणि भगवंताला माळ घालणार तेवढ्या देवानं सांगितलं बाबा तुमची मला काही गरज नाही. ते म्हणले आता बरं आहे का, ते लाईनीला उभे राहिले, तेला माळ घातली नाही, ज्याला घालायला गेले ते म्हणले आम्हाला गरज नाही. ते म्हणले असं कसं काय? म्हणले 2 अडचणी आहेत. काय अडचणी आहेत? म्हणले तुम्हाला जर मला माळ घालायची असेल तर पहिलं माझ्या चरणाची सेवा करावी लागेल. बरं, आणि दुसरं म्हणले येणाऱ्या भक्ताला प्रसन्न व्हावं लागेल. दोन्ही गोष्टी आईसाहेबांनी मान्य केल्या. भगवंताच्या गळ्यामध्ये पुष्पमाला घातली आणि त्यावेळेस पासून साधू संतांनी सांगितलं काय? पाय पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हात, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, टाळी टाळी हाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हात, पाय टाळी हा लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. तिसी यावे का कुलाती, पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे का कुलाती. वेगी वेगी आनावा तो हरिण मजदिना देवो धरी, वेगी आनावा तो हरिण मजदिना देवो धरी, वेगी आनावा तो हरि मजदिना देवो धरी, वेगी आनावा तो हरि मजदिना देवो धरी.
प्रमाण हे तुमच्याकरता खर्ची केलं बरं का मी, ऐका. कशाकरता? पाय कोणाच्या हातामध्ये देवाचे? लक्ष्मी. बोला आत्याबाई. पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे का कुळ. लक्ष्मी मातेनं आपल्या मालकाचे पाय हातात घेतले. कशा करता? चरण सेवा करण्याकरता. मग आता लक्ष देऊ नये का, या प्रमाणात असं सिद्ध होतं की माऊल्यानं दररोज आपण आपल्या पतीचे किमान 5 मिनिटं तरी पाय